आई दादा तुम्ही कसे आहात? आणि हो, ट्रेनच्या तिकिटाचं काय झालं? माझ्या सासरी हा पहिला मोठा कार्यक्रम आहे. तुम्ही वेळेवर आलंच पाहिजे. नाहीतर माझ्या सासूला मला टोमणे मारायला होतील आणि म्हणेल ती की तुझ्या मुलीचं लग्न असतं तर तुझी आई धावत आली असती. तुझ्या माहेरकडची लोकं लवकर आली असती. इतकं बोलता बोलता सुधाचा आवाज हलकासा कापायला लागला. हे समजताच मधूच्या डोळ्यात पाणी आले, अश्रू आले. ती सुधाला मनातील वेदना आणि अपेक्षा समजू शकत होती. तिने तिने मग काही न बोलता फोन कमलाजींकडे दिला. कमलाजींनी मधूच्या डोळ्यांकडे पाहून ओळखलं की सुधा दुःखी आहे. त्यांनी प्रेमळ स्वरात विचारलं, सुधा बेटी कशी आहेस ग? सुधा लगेच म्हणाली, मी ठीक आहे ग आई, पण तुम्ही सगळे वेळेवर येणार ना? वेळेवर या घरी. वहिनीला सांगा की माझ्या सासूला काही बोलायला संधी मिळू नये. नाहीतर नाहीतर त्या मला टोमणे मारून त्रास देतील नंतर. कमलाजी हलकसं हसल्या. अगं वेडे, काळजी कशाला करतेस? तुझं सासर आहे. आम्ही कसे नाही येणार वेळेत? सगळे येणार आहोत वेळेतच. आणि हो, मधुनी तुझ्यासाठी एक सुंदर साडी आणि सोन्याचा हारही घेतलाय बघ. खरंच आई? हो. सुधाच्या आवाजात अचानक आनंद भरला होता. त्यानंतर कमलाजींनी मधूकडे फोन दिला. वहिनी वहिनी तुम्ही खूप चांगले आहात. यावर मधू हसत म्हणाली, दीदी तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात. तुमच्यासाठी तुमच्यासाठी एवढं करणं काही मोठं नाही आहे आणि ती माझी जबाबदारी देखील आहे. हे ऐकून सुधाला आता थोडं हायसं वाटू लागलं. ठीक आहे वहिनी, मी आता फोन ठेवते. पण तुम्ही लवकर तिकीट बुक करून वेळेवर या. वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करा. नाहीतर नाहीतर माझ्या सासूबाई. मधू हसत म्हणाली, दीदी आता सासूची चिंता सोडा हो आणि तुमच्या तयारीवर लक्ष द्या तुम्ही. सर्व काही व्यवस्थित होईल बघा. तुमच्या माहेरची माणसं तुम्हाला कधीच नाराज होऊ देणार नाहीत. सुधाने डोळ्यात पाणी आणत फोन ठेवला. आणि इकडे कमलाजी व मधू आपल्या तयारीला लागल्या. आता फक्त प्रवासाची तयारी करायची होती. मधूने सर्वप्रथम आपल्या सासू कमलाजींची पॅकिंग करून घेतली. तिने कपाटातून 5 सुंदर साड्या निवडल्या. त्यातील 2 खास कार्यक्रमासाठी होत्या. तसेच काही दागिनेही एका छोट्या डब्यात ठेवले. त्यानंतर तिने अजून एक सुटकेस काढून सुधाच्या सासरच्या मंडळींसाठी काही भेटवस्तू भरण्यास सुरुवात केली. कमलाजी उभ्या राहून हसत आपल्या सुनेकडे पाहत होत्या. मधू मधू तू तर सर्व जबाबदारी अंगावर घेतली आहेस. मधू हसत म्हणाली, आई माझ्या नंदेच्या सासरी कार्यक्रम आहे. तर मग मीच सर्वच काही तयारी करायला हवी ना? करायलाच हवी मला सगळी तयारी. कमलाजींनी प्रेमाने तिच्या पाठीवर हात ठेवत म्हटले, तू खरंच माझी मुलगी आहेस ग. सुनेपेक्षा मुलगीच मला शोभतेस. प्रत्येक घरात अशी सून असेल तर कोणत्याही आईला मुलीची उणीवच भासणार नाही. मधू लाजत म्हणाली, अच्छा आई, आता भाऊक करू नका मला. मला अजून राजेशसाठी कपडे पॅक करायचे आहेत. नाहीतर हे महाशय पुन्हा म्हणतील, मधू तू माझे कपडे व्यवस्थित पॅक केले नाहीत. कमलाजी हसल्या. अच्छा ठीक आहे, लवकर आवरून घे. घरात हलकी फुलकी गंमत आणि प्रेमळ संवाद चालू असताना तयारी सुरू होती. संपूर्ण कुटुंब उत्साही होतं. कारण सुधाच्या नंदेच्या लग्नाला सगळे एकत्र जाणार होते. मधूने तिची बॅग पॅक केल्यानंतर राजेशचे कपडे व्यवस्थित ठेवले गेले. त्यात काही फॉर्मल कपडे आणि एक जोडी पारंपरिक पोशाख आणि राजेशच्या राजेशच्या वापरातील कपडे होते. रोजच्या वापरातील कपडे होते. तसेच घड्याळ, परफ्यूम आणि आवश्यक सामानही तिने काळजीपूर्वक ठेवलं, जेणेकरून काही विसरायला नको. कमलाजी हे पाहत म्हणाल्या, मधू बेटा तू तर प्रत्येक गोष्टीचं एवढं लक्ष ठेवतेस. राजेशला तर फक्त तयार होऊन निघायचे बघ. मधू हसत म्हणाली, आई आता मला सवय झाली आहे ना. नाहीतर म्हणतील, अरे मधू माझा रुमाल कुठे आहे? माझं सॉक्स कुठल्या बॅगेत आहेत? कमलाजी हसल्या. ठीक आहे, आता उरलेली तयारी लवकर कर, म्हणजे सगळं वेळेत पूर्ण होईल आणि आपण वेळेत पोहोचू. आता फक्त तिकीट आणि प्रवासाशी संबंधित छोट्या गोष्टींची खात्री करायची होती. मधू आणि कमलाजींनी सगळं व्यवस्थित पार पडते का ते पाहिलं, जेणेकरून काही अडथळा येऊ नये. फक्त आता तिकीट कन्फर्म होऊ दे, असं म्हणत कमलाजी देवघरात गेल्या. आधी त्यांनी देवापुढे दिवा लावला आणि हात जोडून प्रार्थना केली, हे परमेश्वरा, सगळं नीट पार पडू दे. आमचा प्रवास सुखकर होऊ दे आणि सुधाला सासरी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नये. तेव्हाच फोन वाजला. मधूने फोन उचलला.
पाहते तर राजेशचा कॉल होता. मधू, आपलं तिकीट कन्फर्म झालंय, आईलाही सांग. मधूने उत्सुकतेने विचारलं. काय बोलता? हो मधू, तिकीट कन्फर्म झालं आहे. तुम्ही लवकर पॅकिंग करून घ्या, आपल्याला उद्या निघायचं आहे. त्यानंतर मधूने लगेचच कमलाजींना सांगितलं. आई, आपलं तिकीट कन्फर्म झालं आहे. आता कसलीही काळजी नाही, आपण वेळेवर पोचू. कमलाजींनी देवासमोर हात जोडल्याने हसत म्हणाल्या. सुधाच्या सासरी आपल्याला अगदी वेळेवर पोहोचायला हवं. पण जसं कमलाजी विचार करत होत्या तसं खरंच होईल का? की की हा प्रवास त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन येईल? पुढच्या दिवशी सकाळी कमलाजी आणि मधू लवकर उठून शेवटच्या तयारीला निघाल्या. मधूने दुपारी स्वयंपाक लवकरच केला होता, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले. राजेश त्याची बॅगेची खात्री करत म्हणाला. आई, मधू सगळं तयार आहे ना? आपल्याला सायंकाळी 4:55 तेजस राजधानी पकडायची आहे, त्यामुळे आपल्याला 4 वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचायला हवं. मधू हसत म्हणाली. हो, सगळं व्यवस्थित पॅक झालं आहे, काळजी करू नका, काहीही राहिलेलं नाहीये. दुपारी 3 वाजता घरातून बाहेर पडताना कमलाजींनी देवाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाल्या. हे परमेश्वरा, आमचा हा जो प्रवास आहे तो शुभ आणि मंगलमय होऊ दे. मग त्यांनी मधूकडे पाहत म्हटलं. चल ग बाळा, लवकर निघूया, नाहीतर स्टेशनला पोहोचायला उशीर होईल. राजेशने तिकिटे आणि आधार कार्ड पुन्हा एकदा तपासलं. त्यानंतर त्याने बॅग उचलली आणि म्हणाला. टॅक्सी आली आहे, आता निघूया आपण. मधूने पटकन दरवाजा व्यवस्थित लॉक केला आणि तिघेही टॅक्सीत बसून रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना झाले. टॅक्सीत बसल्या बसल्या कमलाजींनी एक खोल श्वास घेतला आणि खिडकी बाहेर पाहत म्हणाल्या. सुधा किती आनंदी होईल ना आपल्याला पाहून तिथे. कित्येक महिन्यांनी आपण तिला भेटणार आहोत. मधू हसत म्हणाली. हो आई, आणि तुम्हाला माहिती आहे ना, सुधा दिदीही किती उत्सुक आहे. तीही किती उत्सुक आहे आपल्याला भेटण्यासाठी. राजेश हसत म्हणाला. प्रत्येक बहिणीला आणि मुलीला आनंद होतो जेव्हा तिचे बाहेरचे लोक सासरी तिला भेटायला येतात. त्या दिवशी स्टेशनवर खूप गर्दी होती. सगळीकडे अनाउन्समेंटचा आवाज येत होता. लोक आपले सामान घेऊन धावताना दिसत होते. कमलाजी, मधू आणि राजेशही आपल्या बॅगा सांभाळत प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात होते. राजेशने तिकीट पाहिलं आणि म्हणाला, आपली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर लागणार आहे. चला तिकीटे तिकडे जाऊया. मधूने कमलाजींचा हात धरला आणि म्हणाली. आई, सांभाळून चला, गर्दी खूप आहे. कमलाजी हसत म्हणाल्या. अगं बाळा, मी एवढी म्हातारी नाही झाले की मला तुला धरून चालावं लागेल. राजेश हसत म्हणाला. आई, मधू तुझी काळजी घेत आहे आणि तू चेष्टा करत आहेस. तेवढ्यातच ट्रेन येण्याची अनाउन्समेंट झाली आणि काही वेळातच तेजस राजधानी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर आली. तिघे आपल्या गतीने चालत का सीटपर्यंत पोहोचले. ट्रेनमध्ये बसताच कमलाजींनी खिडकीतून बाहेर पाहिले आणि म्हणाल्या. कितीतरी वर्षांनी रेल्वेचा प्रवास करते मी. जुन्या दिवसांची आठवण झाली. मधू हसली. हो आई, आणि या प्रवासाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण दीदीला भेटायला चाललोय. मग त्यांच्या समोरच्या सीटवर एक जोडपं येऊन बसलं. त्यांच्यासोबत त्यांची 4 वर्षांची मुलगी सुद्धा होती. त्या मुलीने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. त्या मुलीची आई कमलाजींकडे हसत पाहत म्हणाली. नमस्ते मावशी, तुम्ही कुठे चालला आहात? कमलाजी हसत म्हणाल्या. मुंबई. हे ऐकून ती महिला म्हणाली. ती महिला लगेच म्हणाली. आम्ही सुद्धा तिकडेच चाललो आहोत. आणि हो, माझी मुलगी सिया. यावर कमलाजी हसत म्हणाल्या. खूप छान, बेडी प्रवास सोबत केला तर लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर सिया हळूहळू कमलाजींच्या जवळ आली आणि त्यांच्या साडीच्या पदरावर आपलं लहान बोट फिरवू लागली. ते पाहून मधूला हसू आलं. असं वाटतं सियाला आईची साडी खूप आवडली आहे. राजेशने हसून सियाला विचारले. सिया बेटी, तू आम्हाला सांगितले नाही की तू मुंबईला कोणाकडे चालली आहेस, कोणाकडे जाणार आहेस? सियाने उत्तर दिलं. मी माझ्या आजीकडे चालली आहे. कमलाजींनी सियाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या. तू तुझ्या आजीकडे चालली आहेस आणि मी माझ्या मुलीकडे चालली आहेस. आता रेल्वेचा प्रवास आणखीनच मनोरंजक झाला होता. जेव्हा प्रवासात असे अनोळखी लोक भेटतात
तेव्हा आपलेपणा वाटतो. पण समोर पण समोर प्रत्यक्षात कोणतं संकट येणार आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. संध्याकाळ होत आली होती आणि तेजस राजधानी आपल्या पूर्ण गतीने मुंबईच्या दिशेने चालली होती. खिडकीच्या बाहेर अंधारात छोटे छोटे गाव, शेती आणि दूर चमकणारी लाईट दिसत होत्या. कमलाजी खिडकीतून बाहेर पाहत होत्या. मधूने त्यांना हसत विचारले, आई, काय झालं? तुम्ही कसला विचार करत आहात? कमलाजींनी हसत उत्तर दिलं, काही नाही बेटी. प्रवासात जुन्या दिवसांची आठवण आली बघ. सुधा जेव्हा लहान होती ना, तेव्हा आम्ही असाच प्रवास करायचो. ती खिडकीतून बाहेर पाहण्याचा हट्ट करायची आणि मी घाबरायचे की तिने हात बाहेर काढू नये. हे ऐकून मधू हसू लागली आणि म्हणाली, म्हणजे सुधा दिदी लहानपणी खूपच खट्याळ होत्या. अगं मधू, तिच्यापेक्षा राजेश तर 2 पावले पुढेच होता बघ. राजेश जो आत्तापर्यंत आपल्या फोनमध्ये व्यस्त होता, तो हसत म्हणाला, आई, आता माझी पोल खोलू नकोस. हे ऐकताच त्या दोघी हसू लागल्या. रात्रीचे 8 वाजले होते. TC तिकीट तपासून गेला होता आणि आता ट्रेनचा स्टाफ डिनरसाठी तयारी करत होता. मधूने विचारलं, राजेश जेवण काय मागवायचं? मधू, मला साधं डाळ भात, भाजी हवी. प्रवासात हलकं जेवणच चांगलं वाटतं. कमलाजींनी सहमती दर्शवली. हो, प्रवासात जड जेवण करणं योग्य नाही, पचत नाही. थोड्याच वेळात अटेंडंट ताट घेऊन आले. सर्वांनी गरमागरम जेवण केले. डाळ भात, पोळी, भाजी आणि सॅलड. वाह, जेवण तर मस्तच होतं, कमलाजी म्हणाल्या. हो, आता झोपही छान लागेल. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आपापले सीट व्यवस्थित केले. राजेश आपल्या सीटवर आरामात पडला आणि डोळे मिटले त्याने. मधुई सुस्तावली होती, त्यामुळे ती तर आधीच झोपली होती. कमलाजींनी एक दीर्घ श्वास घेतला व हळूहळू डोळे मिटले. रात्रीचे 10 वाजले होते आणि ट्रेनमध्ये सगळेजण गाढ झोपले होते. ट्रेन वेगाने धावत होती. बाहेर दाट अंधार होता. फक्त पटरीवरून जाणाऱ्या ट्रेनच्या प्रकाशाची हलकीशी झलक दिसत होती. काही वेळाने अचानक कमलाजींची झोप उडाली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. शेजारी पाहिलं तर राजेश गाढ झोपला होता. त्याला उठवण्यात काहीच उपयोग नाही असं वाटून त्या सावकाश उठल्या आणि वॉशरूमकडे निघाल्या. वॉशरूमचं दार उघडताच त्यांना कुणाचं तरी हळू आवाजातलं बोलणं ऐकू आलं. आवाज अगदी वॉशरूम जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा होता, जो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हा भाई, सब वैसे हो रहा है जैसे हमने प्लान किया था. मुंबई जैसे ही पहुंचेंगे समझो काम हो जाएगा. हे ऐकून कमलाजींचे पाय क्षणभर थबकले. आता कमलाजींना अस्वस्थ वाटू लागलं. हा माणूस कोण आणि कुठल्या प्लॅनबद्दल बोलत होता तो? त्यांनी अधिक लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा श्वास वेगाने चालू लागला. त्यांच्या हातापायांना गारठा जाणवू लागला. त्यांनी हळूच डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण ट्रेनच्या हालचालीमुळे आणि कमी प्रकाशामुळे त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही. त्याचवेळी त्या व्यक्तीने काहीतरी असं बोललं जे ऐकताच कमलाजींच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर कमलाजींनी असं काय ऐकलं होतं आणि आता पुढे काय होणार होतं? चला तर पुढे जाणून घेऊयात. काही वेळाने कमलाजी घाबरत वॉशरूममधून बाहेर आल्या. जसं त्यांनी वॉशरूमच्या बाहेर पाऊल टाकले तसं तो माणूस त्यांच्याकडे रागाने रोखून पाहत म्हणाला, मावशी, तुम्ही कुठे जाणार आहात? कमलाजींचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्यांनी त्या माणसाकडे पाहण्याची हिंमत सुद्धा केली नाही, परंतु त्या स्वतःला सांभाळत म्हणाल्या, बेटा, मी मुंबईला माझ्या मुलीकडे चालली आहे. तो माणूस हलकेसं हसत डोके हलवून म्हणाला, या प्रवासात जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर योग्य ठिकाणी तुम्ही उतरून घ्या. कधीकधी गंतव्यस्थानावर पोहोचणं शक्य नसतं. माझं एका रतलाम स्टेशन येणार आहे. तुम्ही तिथेच रतलाम स्टेशनवरच उतरून घेतलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील. ते ऐकून कमलाजींच्या अंगावर काटा उभा राहिला. त्या काही न बोलता हळूहळू आपल्या सीटकडे जाऊ लागल्या. त्या माणसाचा पुन्हा आवाज आला आणि तो म्हणाला, रतलाम स्टेशन येत आहे, एकदा विचार करा. परंतु कमलाजींनी काहीच उत्तर दिलं नाही आणि पटकन आपल्या सीटजवळ गेल्या. आपल्या सीटवर गेल्यावर त्यांनी सर्वत्र नजर टाकली. सर्वजण झोपले होते.
त्यांनी राजेशला उठवायचा प्रयत्न केला, पण पुन्हा विचार केला की त्याला हे सांगितलं तर तो घाबरून जाईल. त्या विचार करू लागल्या, तो माणूस कोण आहे आणि खरंच काही ट्रेनमध्ये विपरीत घडणार आहे का? त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब आले होते. त्यांनी एक नजर आपल्या सीटवर टाकली. राजेश आणि मधू गाढ झोपेत होते. रेल्वे आपल्या वेगाने धावत होती, पण कमलाजींचं मन अस्वस्थ होतं. त्यांनी हळुवारपणे सीटवर बसून आपल्या साडीचा पदर व्यवस्थित केला आणि त्या खिडकीबाहेर पाहू लागल्या. रात्रीचा गडद अंधार सर्वत्र पसरलेला होता. ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या प्रकाशाच्या रेषा काही क्षणातच मावळून जात होत्या. अचानक रेल्वेमध्ये अनाउन्समेंट झाली. पुढचे स्टेशन रतलाम स्टेशन. ही ट्रेन रतलाम स्टेशनवर काही मिनिटांसाठी थांबेल. कमलाजींचं मन अधिकच घाबरले. त्यांनी पुन्हा एकदा राजेशकडे पाहिले, जो गाढ झोपेत होता. त्यांची सून मधुही शांतपणे झोपली होती. कमलाजींचे हात थरथरत होते. त्यांना काहीच कळेना जे त्यांनी ऐकलं ते खरे होते की फक्त त्यांचा भास होता. पण त्या अनोळखी व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जी विचित्र थरथर होती ती त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि आपल्या चपला नीट केल्या. मग त्यांनी मनाशी ठरवले, नाही, मी असं काही होऊ देणार नाही. कुणालाही न जाग करता, कोणताही आवाज न करता त्यांनी आपली पर्स उचलली आणि त्या सीटवरून हळूच उठल्या. आता ट्रेनचा स्पीड थोडा मंद होऊ लागला होता, ज्यामुळे स्पष्ट होते की रतलाम स्टेशन येणार आहे. त्यांनी शेवटची एक नजर राजेश आणि मधुवर टाकली. जणू त्यांना आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचे होते त्यांना. परमेश्वरा यांची काळजी घे, एवढंच म्हणत त्यांनी आपल्या साडीचा पदर नीट कमरेला खोचला आणि पटकन त्या दरवाजाच्या दिशेने निघाल्या. जशी ट्रेन रतलाम स्टेशनवर थांबली, कमलाजींनी इकडे तिकडे पाहिले. रात्रीच्या यावेळी स्टेशनवर थोडीफार चहलपहल होती. ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे असलेल्या गार्डने त्यांच्या दिशेने पाहिले, पण तो काहीही बोलला नाही. कमलाजींनी कोणाच्याही नजरेत न येता पटकन प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकले. ट्रेनने काही सेकंदातच पुन्हा हॉर्न वाजवले आणि ट्रेन पुढे हळूहळू निघाली. कमलाजी तिथे स्तब्ध उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात भीती, अस्वस्थता आणि अनिश्चितता स्पष्ट दिसत होती. आता काय करू? त्यांनी मनात विचार केला आणि मागे वळून पाहू लागल्या. तो अनोळखा माणूस त्यांचा पाठलाग तर करत नाही ना? शेवटी कमलाजींनी असं काय ऐकलं होतं आणि आता त्या एकट्याच रतलाम स्टेशनवर काय करणार होत्या? चला, याच कथेतून पुढे जाणून घेऊया. रात्रीच्या जवळपास 1 वाजले होते. ट्रेन भरधाव वेगाने मुंबईकडे धावत होती. अचानक राजेशही झोपेतून जागा झाला. त्याला थोडी तहान लागली होती, म्हणून तो पाण्याची बाटली उचलू लागला. पण समोर पाहताच त्याच्या काळजात धस्स झाले. आईचं सीट रिकामं होतं. सुरुवातीला त्याला वाटलं की त्याची आई कदाचित वॉशरूमला गेली असेल, पण बराच वेळ होऊनही आई परत आली नाही. आता मात्र त्याच्या मनात अस्वस्थता वाटू लागली. त्याने जवळ झोपलेल्या मधूला हलवले आणि उठवले आणि म्हणाला, मधू उठ, आई दिसत नाहीये. मधूने आधी अर्धवट डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिले, पण मग तीही दचकून उठली. काय झालं? आई नाहीये. आता दोघेही पूर्णपणे जागे झाले होते. राजेशने सर्वत्र नजर फिरवली, पण कमलाजी कुठेच दिसेनात. त्याच्या छातीत धडधड वाढली. आई, आई, त्याने हळू आवाजात हाक मारली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या आवाजाने समोरच्या सीटवर झोपलेले पती पत्नीचे जोडपे जागे झाले. त्या महिलेने चिंतेने विचारलं, काय झालं? मधूने घाबरलेल्या स्वरात सांगितलं, आमच्या आई कुठेच दिसत नाहीये. आता आजूबाजूचे इतर प्रवासीही जागे झाले होते. काहींनी इकडे तिकडे पाहिलं, तर काही जण म्हणाले, कदाचित त्या वॉशरूममध्ये असतील. पण त्यांनी वॉशरूम तपासूनही त्या तिथे नव्हत्या. वॉशरूम तपासलं तर तिथे त्या नव्हत्या. राजेशच्या डोक्यात एकच विचार खोळत होता, शेवटी आई गेली कुठे? असं तर नाही ना आई स्वतःहून एखाद्या स्टेशनवर उतरली असेल किंवा तिच्यासोबत काहीतरी वेगळं घडलं असेल? नाही. त्याच्या मनात आता असंख्य प्रश्न उमटत होते. त्याच्या डोळ्यामध्ये काळजी स्पष्ट दिसत होती, पण त्याहून अधिक त्याचं मन भीतीने थरथरत होतं. त्याने डोक्यावर हात ठेवला आणि अस्वस्थपणे म्हणाला, मला काहीच कळत नाहीये, आता काय करावं?
आई कुठे गेली आहे? कुठे गेली असेल आई? तिच्याजवळ फोनही नाही. मधू आता स्वतःला रोखू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. तिने रडत रडत विचारले, राजेश, आता आपण काय करायचं? आई कुठे आणि कशा असतील आई? राजेशने खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरत म्हणाला, आपण आधी शांत राहिलं पाहिजे. नीट विचार करून योग्य पावलं उचलली पाहिजेत. रडून आता काही होणार नाही. मधू त्यांची चर्चा ऐकून समोर बसलेले पती पत्नी आता अधिकच काळजीत पडले. ट्रेनचा वेग वाढतच होता. जसजसा ट्रेनचा स्पीड वाढत होता तसतसा राजेश व मधूच्या मनाचा काळजाचा भार अधिकच वाढत चालला होता. त्यांचा एकमेव उद्देश होता आईला शोधणं. आई नक्की गेली तरी कुठे? आता आजूबाजूचे काही प्रवासी त्यांना मदत करू लागले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तेव्हाच एक मध्यमवयीन गृहस्थ जे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत होते ते पुढे सरसावले आणि म्हणाले, बेटा घाबरू नकोस. आधी नीट आठव, शेवटचं तुझ्या आईला कधी पाहिलं होतं? राजेशच्या आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, रात्री साधारण 10 वाजता मी आईला पाहिलं होतं. ती आपल्या सीटवर झोपली होती. त्यानंतर मलाही झोप लागली आणि आता जाग आली तर ती तिथे नाहीये. मधू अजूनही रडत होती. समोर बसलेल्या महिलेने तिला सांत्वना देत म्हटलं, बेटी धीर धर. कदाचित ते चुकून एखाद्या स्टेशनवर उतरले असतील. मागे बसलेले एका तरुणीस सुचवले, दादा तुम्ही लगेच टीसीला कळवा. तो ट्रेनमध्येच असेल. तो काहीतरी मदत करेल नक्कीच आपल्याला. हे एकटंच राजेशला आशा वाटली. तो ताबडतोब उठला आणि टीसीला शोधण्यासाठी निघाला. पण जसे जसे ट्रेन पुढे जात होती तसतसे त्याची अस्वस्थता वाढत चालली होती. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घोंगावत होता, आई जर खरंच ट्रेनमध्ये उतरली असेल तर ती आता कुठे असेल आणि का उतरली असेल स्टेशनवर? ती सुरक्षित असेल का? ट्रेनच्या खिडक्यांबाहेरचा अंधार दाटला होता. राजेश आणि मधूच्या मनात मात्र घबराटीचे वादळ उठले होते. काही प्रवासी त्यांना धीर देत होते पण कुणाकडेही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. मधूने घाबरलेल्या आवाजात म्हणाले, राजेश मला काहीतरी गडबड वाटते. आई असं कधीच कळणार नाहीत. त्या आपल्याला न सांगता ट्रेनमधून उतरूच शकत नाहीत. राजेश अधिकच अस्वस्थ झाला होता. तो घाईघाईने टीसीच्या डब्यात पोहोचला आणि तिथे उभे असलेल्या टीटीला सर्व हकीकत सांगितली. टीटीने विचारपूर्वक ऐकून घेतले आणि म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका. असं बऱ्याच वेळा होतं की वयस्कर लोक एखाद्या स्टेशनवर काहीतरी घ्यायला म्हणून उतरतात आणि मग चुकून दुसऱ्या डब्यात शिरतात. कदाचित तुमच्या आई ही दुसऱ्या कोचमध्ये किंवा दुसऱ्या डब्यामध्ये चढल्या असतील. राजेशने अधीरतेने विचारलं, पण सर आईकडे फोन नाही आणि ती काही न सांगता कशी उतरेल? आता प्रश्न हा होता की आई खरंच दुसऱ्या डब्यात आहे का की तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडलं आहे. त्याच वेळेस एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, दादा मी तुमच्या आईला कुणाशी तरी बोलताना पाहिलं होतं. त्या मगाशी बोलत होत्या. जेव्हा ट्रेन रतलाम स्टेशनवर थांबली होती तेव्हा तो माणूस तुमच्या आईसोबत बोलत होता. हे ऐकून राजेश आणि मधू एकदम दचकले. राजेशने तात्काळ विचारलं, कोणता माणूस होता तो? तुम्ही त्यांचा चेहरा पाहिलात का? तो तरुण थोडा विचार करून म्हणाला, मी पूर्णपणे पाहू शकलो नाही पण त्याचा आवाज खूप जड होता आणि त्याने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. तो तुमच्या आईशी काहीतरी बोलत होता. मला वाटलं तोही एक प्रवासी असेल, तुमच्याबरोबर असेल, म्हणून मी फारसं लक्ष दिलं नाही. हे ऐकताच राजेशचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. आता प्रश्न हा होता की शेवटी कमलाजी कुठे होत्या? त्या स्वतः खाली उतरल्या का की त्यांना जबरदस्तीने उतरलं गेलं? टीटी राजेशला समजावत म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी करतो. पण खरोखरच कमलाजी स्टेशनवर चुकून उतरल्या होत्या का? तिकडे रतलाम स्टेशनवर थंड वारा कमलाजींच्या चेहऱ्यावर येत होता पण त्यांच्या मनात सुरू असलेले वादळ त्याहून कितीतरी वेगाने घोंघावत होते. त्याने एक क्षणही न दवडता स्टेशन इन्क्वायरीकडे धाव घेतली. कमलाजी घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, मला पोलीस हेडक्वार्टरशी बोलायचं आहे. एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. स्टेशनवरील अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचारलं, काय झालं मॅडम? शांतपणे सांगा. कमलाजींनी त्या अनोळखी माणसाबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने त्यांच्याशी ट्रेनमध्ये बोलताना संशयास्पद गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांची तळमळ त्यांच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होती. स्टेशन मास्टर आणि तिथे उपस्थित कर्मचारी कमलाजींकडे आश्चर्याने पाहू लागले. मावशी तुम्ही थोडं शांत व्हा आणि नीट सांगा नेमकं काय झालंय? कमलाजी घाईघाईने बोलू लागल्या.
या ट्रेनमध्ये एक मोठा धोका आहे. मी एका माणसाला फोनवर बोलताना ऐकलंय. तो म्हणत होता की मुंबईला पोहोचताच काम होईल. इतकं बोलून त्या थरथर कापू लागल्या. मग काय झालं मावशी? स्टेशन मास्टरने काळजीत विचारले. कमलाजीने एक खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाल्या, तो मुंबईला पोहोचताच ही ट्रेन उडवण्याची योजना आखत होता. हे ऐकताच स्टेशन मास्टर डोळ्यात भीती उमटली त्यांच्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित रतलाम पोलीस हेडक्वार्टर्सशी संपर्क साधला. कमलाजींच्या बोलण्याने संपूर्ण स्टेशन हडबडून सावध झालं होतं. काही मिनिटातच ड्युटीवर असलेले एक इन्स्पेक्टर आणि 2 पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, मावशी कृपया संपूर्ण गोष्ट सविस्तर सांगा. कमलाजींनी ऐकलेलं सगळं अगदी तपशीलवर सांगितलं. इन्स्पेक्टरने त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे गांभीर्याने लक्ष दिलं आणि लगेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. इन्स्पेक्टर म्हणाले, जर आपण आत्ता ट्रेनमध्ये चढलो तर ते संशयित सावध होऊ शकतात. आपल्याला ही परिस्थिती अतिशय योग्य प्रकारे हाताळावी लागेल. कमलाजींनी अस्वस्थपणे विचारलं, मग तुम्ही काय करणार? इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, पुढील एखाद्या छोट्या स्टेशनवर आम्ही साध्या वर्दीतले काही पोलीस तैनात करू. त्यात आमचे काही सिनियर ऑफिसर देखील असतील, जेणेकरून त्या लोकांना संशय येणार नाही. आता कमलाजींना थोडासा दिलासा मिळाला, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अद्यापही तशीच होती. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही नक्की त्यांना पकडाल ना? मावशी, आम्ही तुम्हाला वचन देतो, यात कुठल्याही प्रवाशाच्या जीवाला धोका होणार नाही आणि सर्व गुन्हेगार पकडले जातील. त्यानंतर मग सुरू झाली ट्रेनमध्ये पोलिसांची गुप्त एंट्री. रात्री 2 वाजता जेव्हा ट्रेन एका छोट्या स्टेशनवर पोहोचली तेव्हा आधीपासूनच एक विशेष टीम तिथे तयार होती. साध्या वर्दीत असलेले 4 पोलीस निवांतपणे अगदी सामान्य प्रवाशांसारखे ट्रेनमध्ये चढले. त्यांना एकच आदेश होता, संशयितांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळा, पण कोणत्याही प्रकारची घाई करू नका. ट्रेन आता हळूहळू आपल्या गंतव्य स्थानाकडे जात होती, पण यावेळी त्यात पोलिसांची सतर्क नजरही होती. रतलाम पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरने कमलाजींना विचारलं, तुम्ही त्या माणसाची ओळख सांगू शकता का? कमलाजींनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, हो साहेब, मी त्याला नीट पाहिले होते. तो अंदाजे 40-45 वर्षांचा होता. त्याने हलक्या काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि डोक्यावर टोपी होती. त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची चतुराई होती, जणू तो काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत होता. हे ऐकून इन्स्पेक्टर आणि इतर पोलीस अधिक गंभीर झाले. ते म्हणाले, आणि तुम्ही त्याच्यासोबत अजून कोणाला पाहिलंत का? कमलाजींनी मान हलवली. हो, तो एकटा नव्हता. मी त्याला फोनवर बोलताना ऐकलं होतं. नंबर 2ला तिथेच ठेव आणि नंबर 3 पुढच्या स्टेशनवर भेटेल. म्हणजेच त्यात इतर साथीदारही या ट्रेनमध्ये किंवा आसपासच आहेत. हे ऐकताच इन्स्पेक्टरच्या काळपळावरच्या घामाच्या धारा वाहू लागल्या. आता हे स्पष्ट झालं होतं की हा काही साधा प्रकार नव्हता. यात अनेक लोक सामील होते आणि जर पोलिसांनी घाई गडबड केली तर ते सावध होऊ शकतात. इन्स्पेक्टरने त्वरित आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला. संशयित एकटा नाहीत, किमान 3 ते 4 जण आहेत आणि ते एक संघटित योजनेनुसार काम करत आहेत. आपल्याला ट्रेनच्या आत अत्यंत सतर्कतेने ऑपरेशन करावं लागेल. जर हे लोक दहशतवादी असतील तर कोणती घाई जीवघेणी ठरू शकते. आता पोलिसांना ट्रेनच्या आत त्या संशयितांना शोधायचं होतं, पण कोणालाही संशय येऊ न देता. पोलीस योग्य वेळी त्या गुन्हेगारांना पकडू शकतील का? फोनवर उल्लेख केलेला नंबर 2 आणि नंबर 3 नक्की कोण होते? कमलाजींचा सतर्कता या ट्रेनला एका मोठ्या दुर्घटनेपासून वाचू शकेल का? तेजस राजधानी आपल्या संपूर्ण वेगाने मुंबईच्या दिशेने धावत होती, पण या प्रवासात एक भयंकर वादळ येणार होतं, ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. मुंबई गाठायला आता फक्त 4 तास उरले होते. सकाळी 4:30 वाजता पहिली हालचाल झाली. ट्रेनच्या B3 कोचमधून एक माणूस वारंवार संशयितरित्या इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो उठून वॉशरूमच्या दिशेने गेला आणि तिथे जाऊन कुणाशी तरी हळू आवाजात फोनवर बोलू लागला. सगळं तयार आहे. होय, मुंबई पोहोचताच काम होईल. सकाळी 5 वाजता पोलिसांनी मोर्चा सांभाळला. दुसऱ्या डब्यात असलेले साध्या कपड्यातील पोलीस कर्मी अत्यंत सतर्क झाले होते. इन्स्पेक्टर जावडेकर यांना दुसऱ्या डब्यात असलेल्या पोलिसांनी हेडसेटमध्ये माहिती दिली. सर, संशयित व्यक्ती हालचाल करत आहे. जावडेकर यांनी आपल्या टीमला इशारा केला. एकदम काळजीपूर्वक काम करायचं आहे. कोणत्याही प्रवाशाला धोका होता कामा नये. आता B3 आणि S5 कोचमध्ये बसलेले 2 संशयित आपल्या जागेवरून उठले होते. त्याचवेळी एका पोलिसाने फोनवर बोलत असणाऱ्या
संशयित व्यक्तीचं मनगट घट्ट पकडले. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही, त्याने दात ओठ खाऊन म्हटलं आणि जोरात सीटवर लाथ मारली. त्यामुळे डब्यात प्रचंड गोंधळ उडाला. त्याचवेळी एका महिलेने ओरडून विचारलं, अरे हे काय चाललंय? एका वृद्धाने घाबरत विचारलं, पोलीस ट्रेनमध्ये का आलेत? काय झालंय नक्की? इन्स्पेक्टर जावडेकर त्वरित मोठ्या आवाजात म्हणाले, कुणालाही घाबरण्याची गरज नाही आहे. ही सुरक्षा तपासणी आहे. कृपया सगळ्यांनी आपापल्या जागेवर शांतपणे बसा. काहीही होणार नाही. ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेने मग पाहू लागले. सगळ्यांना समजले की काहीतरी गंभीर घडलं आहे किंवा घडणार आहे. राजेश आणि मधू जे आधीच आईच्या गायब होण्याने चिंतित होते, ते अचानक वाढलेला असा प्रकारचा गोंधळ पाहून अधिकच घाबरून गेले. मधूने चिंताग्रस्त होऊन विचारले, राजेश, हे सगळं काय चाललंय? आधी आपल्या आई गायब झाल्या आणि आता हे पोलीस कारवाई. नक्कीच काहीतरी गंभीर घडलंय. काय झालंय नक्की? राजेशच्या डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मधू, मलाही काही कळत नाही. पोलीस अचानक ट्रेनमध्ये का आले? त्यांच्या समोर बसलेले दाम्पत्य देखील आता जागे झाले होते. नवऱ्याने म्हटले, मला वाटतं काहीतरी मोठा प्रकार आहे. आपण याबाबत टीटीकडे विचारणा करायला हवी. त्यांना विचारपूस करायला हवी. राजेशने मग हिंमत करून टीटीला अडवले आणि विचारलं, साहेब, हे सगळं काय चाललंय? टीटीने गंभीर स्वरात उत्तर दिलं, पहा, मी फार काही सांगू शकत नाही. पण सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ट्रेनमध्ये तपासणी वाढवली आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. आता ट्रेनमध्ये फक्त एकच दहशतवादी उरला होता. तो सर्वात धूर्त आणि धोकादायक होता. त्याने झटक्यात खिशातून बंदूक काढली आणि समोर बसलेल्या एका प्रवाशाला धरले. कुणी पुढे आले तर याला मारून टाकेन. हे पाहून संपूर्ण डब्यात शांतता पसरली. सर्व प्रवासी अजूनही स्तब्ध होते. इन्स्पेक्टर जावडेकरांनी आपल्या खिशातून पिस्तूल काढली, पण त्यांनी ही परिस्थिती कोणत्याही रक्तपाताशिवाय हाताळायची होती. मधूचा चेहरा पांढरट पडला होता. तिने राजेशचा हात घट्ट पकडला. राजेशने तिच्याकडे पाहत म्हटले, घाबरू नको. जावडेकर शांतपणे म्हणाले, हे बघ, जर तू कुठली चूक केलीस तर मी जिवंत सोडणार नाही. तो हसू लागला. मला मरणाची भीती नाही. तेव्हाच मागून एका पोलिसाने जोरात त्याच्या हातावर प्रहार केला आणि त्या प्रवाशाला सोडवले. तो खाली कोसळला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संपूर्ण ट्रेनमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. कुणालाही विश्वास बसत नव्हता की ते एवढ्या मोठ्या संकटात सापडले होते. तीनही दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. आता ट्रेनमध्ये कोणताही धोका उरला नव्हता. इन्स्पेक्टर जावडेकर पुढे आले आणि त्या प्रवाशाची विचारपूस केली. तुम्ही ठीक तर आहात ना? त्या प्रवाशाने डोळ्यातून कृतज्ञता व्यक्त केली आणि मान हलवली. सर्वांनी पोलिसांसाठी टाळ्या वाजवल्या. राजेश आणि मधू अजूनही अस्वस्थ होते. मधूने घाबरत विचारले, राजेश, आई कुठे आहे? तेवढ्यातच ट्रेनच्या पुढच्या डब्यातून एक पोलीस आला आणि जावडेकरांना कळवलं, सर, आम्ही बाकी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. आपल्याला आता काही महत्त्वाचे पुरावेही मिळाले आहेत. तर तिकडे रतलम स्टेशनवर एका पोलीस अधिकाऱ्याने कमलाजींकडे पाहत नम्रपणे त्यांना म्हणाले, मावशी, तुमच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ होण्याचा टळला आहे. जर तुम्ही हा संवाद ऐकला नसता, तर आम्हाला कळवलं नसतं, तर किती मोठं संकट उभं राहिलं असतं हे सांगता येणार नाही. आणि यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. कमलाजींनी अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हटलं, माझ्या कुटुंबाचं आणि प्रत्येक प्रवाशाचं रक्षण होणं हाच माझ्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे. पण मी आता मुंबईला जाऊ शकते का? हो मावशी, परंतु आम्ही तुम्हाला असे एकटे जाऊ देणार नाही. आम्ही स्वतः तुम्हाला सुरक्षित मुंबईपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. कमलाजी आधी म्हणाल्या. आधी थोड्याशा संकोचल्या, पण पोलीस अधिकाऱ्यांच्या आग्रहासमोर त्यांना मान्य करावं लागले. लगेचच मुंबई जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसच्या एका सुरक्षित डब्यात पोलिसांनी त्यांना बसण्याची व्यवस्था केली. ट्रेन सुटण्यापूर्वी स्टेशन मास्टर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. त्यातला एक पोलीस अधिकारी म्हणाला, आई, आम्ही मुंबई स्टेशनवरही आमच्या अधिकाऱ्यांना सूचित करू. तुम्ही तिथे पोहोचताच तुम्हाला संपूर्ण सन्मान देखील मिळेल. कमलाजींच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक दिसली. ट्रेन चालू होताच त्यांनी हात जोडून सगळ्यांचे आभार मानले. काही वेळातच ट्रेन आपल्या पूर्ण वेगाने मुंबईच्या दिशेने धावू लागली. कमलाजी खिडकीतून बाहेर पाहत होत्या.
पण त्यांचं मन मात्र आपला मुलगा आणि सुनेच्या विचारात गुंतले होते. त्या विचार करत होत्या, मी मुंबई स्टेशनवर उतरल्यावर राजेश आणि मधूला माझ्याकडे पाहून कसं वाटेल. त्यांना तर विश्वासही बसणार नाही की मी इथे कशी पोहोचली, मी इथे ट्रेनमधून का उतरली होती. कमलाजींनी आपल्या बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि एक पाण्याचा घोट घेतला. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचं समाधान होते. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि डोळे बंद केले. मुंबई आता फार लांब नव्हती, जवळच होती. तेजस राजधानी सकाळी 8:30 वाजता मुंबई स्टेशनवर येऊन थांबताच राजेश आणि मधूच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले होते. दोघांच्या डोळ्यात रात्रभराची चिंता स्पष्ट दिसत होती. ते घाईघाईने प्लॅटफॉर्मवर उतरले आणि चारही बाजूंना नजर फिरवू लागले. आणि मग त्यांनी समोर काही अंतरावर आपल्या आई कमलाजींना उभे असलेले पाहिले. पण त्यावेळेस त्या तिथे एकट्या नव्हत्या. त्यांच्या शेजारी रतलाम स्टेशनचे 2 पोलीस अधिकारीही त्यांच्यासमोर उभे होते. तितक्यातच तिथे इन्स्पेक्टर जावडेकरही आले. राजेश आणि मधू काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि भावनांचा कल्लोळ स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आई, राजेश जोरात ओरडला आणि मग दोघेही तिकडे धावत गेले. कमलाजींनी आपल्या दोन्ही हातांनी त्यांना कवेत घेतले. मधूच्या डोळ्यात आनंदाश्रू तळाळले होते. ती भाऊक होत म्हणाली, आई, तुम्ही ठीक आहात ना? आम्ही किती काळजी करत होतो तुमची माहिती आहे का? तुम्हाला कल्पना तरी आहे का? राजेशने आपल्या आईचा हात घट्ट धरला आणि उत्सुकतेने विचारलं, पण आई, हे सगळं काय झालं? तू का उतरली होती आणि तू पोलिसांसोबत का आहे? तेव्हाच इन्स्पेक्टर जावडेकर स्मित हास्य करत पुढे आले आणि म्हणाले, तुमच्या आईने जी हिंमत दाखवली आहे ना, त्यामुळे आज अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्या खरोखरच शूर आहेत. जर त्यांनी वेळीच आम्हाला सांगितलं नसतं तर या ट्रेनमध्ये मुंबईत पोहोचण्याआधी स्फोट झाला असता. ह्या ट्रेनमध्ये त्यांच्यामुळेच आज एक मोठा ट्रेन अपघात टळला आहे. त्यांच्या सतर्कतेमुळेच आम्ही त्या लोकांना पकडू शकलो आहे. त्या खरंच धाडसी आणि निडर आहेत. एवढं बोलून जावडेकरांनी तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी कमलाजींना सॅल्यूट ठोकला. राजेश आणि मधू अभिमानाने भरून गेले होते. त्यांच्या आईने हजारो लोकांचे प्राण आज वाचवले होते. जावडेकरांनी कमलाजींकडे पाहिले आणि हसून म्हणाले, मावशी, आता आमचं काम संपलं, आम्ही निघतो. पण आज तुम्ही जे केलं ते नेहमीच आमच्या आठवणीत ठेवलं जाईल. नंतर पोलिसांची टीम तिथून निघून गेली. पण त्यांच्या मागे अभिमान, सन्मान आणि एक नवीन कथा सोडून गेली. एका आईच्या शौर्याची कथा. राजेश आणि मधू यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण यावेळी हे अश्रू आनंद आणि अभिमानाचे होते. राजेश आपल्या आईकडे प्रेम भरल्या नजरेने पाहत होता. त्याच्या डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसत होता. भावनांचा पूर आणि त्याच्या मनात उमटत होता. कमलाजी हसल्या आणि म्हणाल्या, अरे, फक्त आईकडेच बघत राहशील का, की सुधाच्या घरीही जायला निघशील? आपल्याला तिच्या घरी जायचंय. राजेश हसला आणि मधूने हायसं वाटून घेतलं. चला आता लवकर निघावं, सुधा आपली वाट बघत असेल. त्यानंतर राजेश, मधू आणि कमलाजी टॅक्सीत बसून सुधाच्या सासरच्या घरी रवाना झाले. रस्ताभर मधू आणि राजेश कमलाजींना विचारत राहिले की त्यांनी एवढी मोठी शौर्यगाथा कशी घडवली. कमलाजी फक्त हसत म्हणाल्या, जेव्हा माणुसकीचा प्रश्न असेल ना, तेव्हा भीतीसाठी जागा असू नये. तर इकडे सुधाच्या घरी आज सकाळी सकाळी वर्तमानपत्राच्या ठळक बातम्या वाचून सुधाच्या सासरच्या घरातील सर्वजण थक्क झाले होते. सुधाच्या सासूबाईंनी पेपर उचलला आणि तो पेपर त्या नीट वाचू लागल्या होत्या. अचानक त्या आश्चर्याने म्हणाल्या, अगं सुधा, लवकर बघ, हा तुझ्या आईचाच फोटो आहे ना? सुधाने घाईघाईने वर्तमानपत्र उचलले आणि जसं तिने हेडलाईन वाचली तसे तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. एक मोठा रेल्वे अपघात टळला होता. एका आईच्या समजूतदारपणामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. खाली कमलाजींचा फोटोही छापलेला होता. आई, सुधाच्या तोंडून फक्त एवढेच बाहेर पडले. त्याचवेळी सुधाच्या सासऱ्यांनी गंभीर आवाजात म्हटले, कमलाजींनी दहशतवाद्यांची योजना उधळून लावलेली आहे. हे तर खूप मोठं काम आहे. सुधाच्या डोळ्यात आता अभिमान आणि आश्चर्य याचे मिश्र भाव दिसत होते, उमटले होते. तेवढ्यातच दरवाजावरची बेल वाजली. सुधा धावत जाऊन दरवाजा उघडायला गेली तर समोर तिची आई कमलाजी उभ्या होत्या. सुधाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आई, ती भाऊ कोण? आई त्यांच्याशी घट्ट बिलगली आईला. घरातील सगळेजण स्तब्ध उभे राहून कमलाजींकडे पाहत होते. एक आई जी आता संपूर्ण देशाची नायिका बनली होती. कमलाजींच्या धाडसाची आणि माणुसकाची दखल संपूर्ण देशाने घेतली. त्यानंतर भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मित्रांनो, आई हा फक्त एक शब्द नाही, तर तो प्रेम, त्याग, धैर्य यांची मूर्ती आहे.
आईचे ममत्व केवळ घरापुरते मर्यादित नसते, तर जिथे ती जाते तिथे एक ढाल बनते. या कथेत कमलाजींनी सिद्ध करून दाखवले की एक आई केवळ आपल्या कुटुंबाचंच रक्षण करत नाही, तर गरज पडली तर ती संपूर्ण समाजासाठी संरक्षण बनू शकते. कधीकधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभी करते जिथे आपल्याला एका छोट्या सावधानतेमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. फक्त गरज असते ती धैर्य दाखवण्याची, योग्य अयोग्य ओळखण्याची आणि परिस्थितीशी ठामपणे सामना करण्याची. म्हणूनच जर तुम्हाला प्रवासात जर तुम्हाला किंवा अन्य एक ठिकाणी एखादं संशयास्पद हालचाल दिसली किंवा काहीतरी अयोग्य वाटलं तर शांत बसू नका. याची माहिती त्वरित पोलिसांना कळवा. तुमची सतर्कता अगणित लोकांचे प्राण वाचवू शकते. लक्षात ठेवा, धैर्यापेक्षा मोठं कोणतेही शस्त्र नाही आणि आईपेक्षा मोठा कोणताही योद्धा नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.